नमस्कार. आजच्या भागामध्ये तर इथे सुप्रिया गाडीमध्ये बसलेली असते आणि ती ईश्वरी आणि नम्रताची वाट बघत असते. त्यामुळे त्या तिघांना यायला आता खूपच जास्त उशीर होतो. तेव्हा इथे सुप्रिया रागानेच गाडीतून उतरते आणि ती विचारत असते की हे सगळं काय चाललंय. तेव्हा इथे काका नम्रताला आता लहानपणीच्या गमती जमती सांगत असतात की आम्ही या मंदिरामध्ये यायचो तेव्हा तिथे लपून बसायचो आणि मग एकमेकांना शोधून काढायचो. तेव्हा सुप्रिया तिथे येते आणि म्हणते, "हे काय चाललंय? कुठे राहिली ईश्वरी? आता काय लहानपणी जसा तिचा हात पकडून आपण इकडे-तिकडे जायचो, तसं आताही करायचं आहे का?" तेव्हा काका विचारतात, की "नम्रता, ईश्वरी कुठे राहिली?" तेव्हा नम्रता म्हणत असते, की "बाबा, ती नवसाची घंटा बांधायला गेली होती, पण आतापर्यंत तिने यायला हवं होतं." तेवढ्यातच काका म्हणतात, "जा, तिला बघून ये जा." तेव्हा नम्रता जाणार. ईश्वरी धावत पळत तिथे आलेली असते. तेव्हा नम्रता विचारते, "काय झालं? कुठे राहिली होतीस?" तेव्हा ती म्हणते, "अगं ताई, माझी चप्पल तुटली आणि तुला माहिती आहे का, तो भेटला होता." असं म्हणाल्यानंतर इथे सुप्रिया म्हणते, की "आता बाकीच्या गोष्टीसुद्धा इथेच बोलायच्या आहेत का? घरी जायचं नाही आहे का? घरी कामं नाही आहेत?" तेव्हा नम्रता म्हणते, "हे बघ इशू, आता बाकीचं आहे ना, आपण घरी जाऊन बोलूया. आता चल घरी जाऊया." गाडीमध्ये बसल्यानंतर ईश्वरी आपल्या आईकडे बघत असते. पण सुप्रिया एवढी रागवलेली असते, की ईश्वरीच्या तोंडाकडे बघायला सुद्धा तयार नसते. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते, की मी आईची समजूत कशी काढू? आई माझ्याकडे बघत सुद्धा नाही आहे. खूपच जास्त रागवली आहे माझ्यावरती. तर इकडे नम्रता म्हणत असते, की "इशू, काय झाले सांग बरं मला. मंदिरामध्ये काय झालं होतं?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, की "ताई, तुला माहिती आहे का? मंदिरामध्ये तो खडूस भेटला होता, तो खडूस." तेव्हा नम्रता म्हणते, "कोण?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "तोच नाही का, ज्याने मला हॉटेलच्या रूममध्ये बंद करून ठेवलं होतं आणि तुझ्या लग्नाला यायला उशीर झाला होता, तोच खडूस मला भेटला होता." तेव्हा नम्रता म्हणते, "मग? तो तुला काही बोलला तर नाही ना? तुला परेशान नाही ना केलं?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "तो आणि मला परेशान? मी काय त्याचं ऐकून घेते का? ह्या वेळेला त्याला असं सुनावलंय ना, त्याची चांगली हेकडीच मी बाहेर काढली. तो आता माझ्या समोर यायला सुद्धा घाबरेल. आणि ताई, मी त्याला असं बढिया सुनावलंय ना, की तो आता पुन्हा माझ्यासमोर आल्यानंतर बोलायची हिंमतसुद्धा करणार नाही आहे." तर इथे ईश्वरीने केलेला अपमान अर्णवला सारखा-सारखा आठवत असतो आणि अर्णव खूप जास्त चिडलेला असतो. आधीच त्याला ईश्वरीचा राग आलेला असतो, कारण त्याच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने जो काही फॅशन शो ऑर्गनाईज केलेला असतो, तो ईश्वरीमुळे खराब झालेला असतो, असं त्याला वाटत असतं आणि त्यामुळेच तो तिच्यावरती चिडलेला असतो. आणि मंदिरामध्ये भेटल्यानंतर तिने पैशावरून त्याला खूप काही सुनावलेलं असतं, की "तुला पैशांची खूप जास्त घमेंडी आहे आणि हा पैसा जो काही तुझ्याजवळ आहे ना, तो देवामुळे आहे. माझा बाप्पा माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे तुझ्यासारख्या लोकांना मी घाबरत नाही." असं ईश्वरी त्याला म्हणते. आणि तेव्हा इथे अर्णव खूप जास्त रागवलेला असतो. तेव्हा अंजली म्हणत असते, की "अर्णव, काय झालं? चिंटू, सांगशील का? तू एवढा का चिडलायस?" तेव्हा अर्णव म्हणत असतो, की "ती मुलगी, ती आगाऊ मुलगी मला मंदिरामध्ये सुद्धा भेटली होती आणि तिने मला खूप काही सुनावलं. तिच्यामुळे माझ्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी जो मी फॅशन शो ठेवला होता, तो तिच्यामुळे खराब झाला." तेव्हा अंजली म्हणत असते, "जाऊ दे ना. अरे, एका फॅशन शोचं काय घेऊन बसलास तू?" तेव्हा अर्णव म्हणतो, "कारण तो फॅशन शो माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता, खूप जास्त स्पेशल होता. त्या दिवशी माझ्या आईचा वाढदिवस होता आणि म्हणून ते सगळं केलं होतं. पण त्या मुलीने थोड्याशा पैशांसाठी सगळं काही डिस्ट्रॉय करून टाकलं. सोडणार नाही आहे मी तिला. मी शोधून काढणारच होतो, की हे सगळं ती कुणाच्या सांगण्यावरून करते, तर आज पुन्हा मंदिरामध्ये ती मला भेटलीच." तेव्हा अंजली म्हणते, "जाऊ दे ना चिंटू, कशाला लक्ष देतोयस त्या मुलीकडे? हे बघ, जे झालं ते झालं. जास्त नुकसान तर झालेलं नाही आहे ना? तुझ्या मनातल्या भावना तर खऱ्या होत्या ना? आणि हे बघ, मला खूप जास्त भीती वाटते हां, तुझ्या या रागाची. रागाच्या भरामध्ये कधी काय करून बसशील ना, काही कळणार नाही. प्लीज तू शांत हो." तेव्हा इकडे आता ती अर्णवला शांत करत असते. तो खूप जास्त चिडलेला असतो, कारण इथे जे काही ईश्वरी बोललेली असते ते सतत त्याला आठवत असतं. तिने त्याचा माज उतरवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्यामुळे आता खूप मोठं संकट ईश्वरीवरती येणार असतं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, "ताई, तुला माहिती आहे का? अगं, तो माणूस म्हणजे आहे ना, इथे बिना दहीचा वडा आणि बिना पाकाचा गुलाबजाम आहे तो, सारखा आपल्या रागातच असतो." तर इकडे अर्णव म्हणत असतो त्याच्या ताईला, "मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. मला थोडा वेळ एकट्याला थांबू दे." तेव्हा अंजली म्हणते, "ठीक आहे, पण आता जास्त राग-राग करू नकोस, नाहीतर या सगळ्याचा तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल. जास्त चिडचिड बरी नाही आहे. तसंही आपल्याला आता मुंबईला निघायचं आहे."
तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, आता त्याची हिंमतच नाही होणार माझ्यासमोर यायची, कारण असं बढिया झाडलं ना त्याला, मला तर खूप जास्त आनंद झाला आहे. मी तेव्हा त्याला जे काही बोलू शकले नव्हते ना, ते सगळं मी आता बोलली आहे. त्याचं नाव आहे ना, इथे रागावरूनच काहीतरी ठेवायला हवं होतं. त्याच्या आजूबाजूला ना, म्हणजे एखाद्या गोड पदार्थावरती कशा माशा भणभणत असतात, तशी त्याच्या अवतीभोवती माणसं भणभणत असतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही त्याच्यावरती. तेव्हा इकडे मॅनेजर येतात आणि म्हणत असतात, की "सर, तुम्ही सांगितलं होतात ना, तो फॅशन शोमधला व्हिडिओ आता 10 मिनिटामध्ये सगळीकडे व्हायरल होईल. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका." तेव्हा अर्णव म्हणतो, "मला तेच हवं आहे. लवकरात लवकर तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे." तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते, "अगं पण तो खूपच जास्त विचित्र माणूस आहे ना, पुन्हा काही करणार तर नाही ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "तो तो आता माझ्यासमोर येण्याची हिंमतसुद्धा करणार नाही आहे, कारण त्याला मी खूप काही झाडलं आहे. त्याने जे काही केले ना माझ्याबरोबर, ते मी कधीच विसरणार नाही आहे. मी उशिरा आले म्हणून ताई तुझं लग्न मोडलं." तेव्हा नम्रता म्हणते, "अगं मोडू दे ना मोडलं तर. मला त्याचं काही वाटत नाही आहे. उलट जे काही झालं ते चांगलंच झालं. आपलं दुकानसुद्धा वाचलं आणि त्या अशा लालची माणसाबरोबर माझं लग्न झालं असतं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. त्यामुळे माझं आयुष्यसुद्धा वाचलं. त्याच्याबरोबर लग्न करून ईश्वरी मी सुखी झाली नसते गं. तेव्हा जे काही झालं ते बरंच झालं आणि तू नको त्रास करून घेऊस. तुझ्यामुळे काही नाही झाले आणि आता मी तो विषय कधीच सोडून दिलाय. तो विषय माझ्यासाठी संपलाय आणि तू सुद्धा संपवून टाक." त्यामुळे इथे आता नम्रता ईश्वरीलासुद्धा हसवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, की "आता अर्णव, हे बघ, तू प्रॉपर्टीसुद्धा आपली मिळवलीस आणि आज आपण मुंबईलासुद्धा जातोय. मग आता इथल्या प्रॉपर्टीचं करायचं काय? लक्ष ठेवायला कोण आहे?" तेव्हा इकडे अर्णवने त्याची तरतूद आधीच करून ठेवलेली असते. मॅनेजर तिथे येतात आणि म्हणत असतात, की "सर, तुम्ही जे मागवलंय ते आले, घेऊन येऊ का?" तेव्हा अर्णव म्हणतो, "लवकरात लवकर इथे घेऊन या." तेव्हा इथे आता एक खूप छान वस्तू बनवून आणलेली असते. ती म्हणजे इथे अर्णवचं जे घर असतं, त्या घराचं आता त्याला आश्रम करायचं असतं. त्यामुळे इथे सात्विक अनाथ आश्रम असं त्याने त्या घराला नाव दिलेलं असतं. तेव्हा इकडे ते घर बघितल्यानंतर आणि ते सात्विक अनाथ आश्रम हे नाव बघितल्यानंतर अंजली म्हणत असते, की "चिंटू, हे फक्त तू एकटाच करू शकतोस रे. तुझी ही प्रेमळ आणि इमोशनल बाजू फक्त मलाच माहिती आहे. म्हणजे जाता जाता सुद्धा तू किती विचार केला आहेस. आपल्या घराला अनाथ आश्रम बनवतोयस." तेव्हा चिंटू म्हणतो, की "आपली आई असती तर तिने सुद्धा असाच निर्णय घेतला असता ना, आणि तसंही आपली ही घरसुद्धा एकदम स्वच्छ राहील आणि मुलांना राहायला जागासुद्धा मिळेल. बरोबर की नाही? 15 दिवसांमध्ये इथे आता अनाथ आश्रम उभं असेल. आता 2 दिवसातच काम सुरू होईल." असं अर्णव म्हणत असतो. तेव्हा अंजली म्हणत असते, की "लोकं तुझ्याबद्दल आहे ना गैरसमज करून घेतात, कारण तुझी ही चांगली बाजू तू त्यांना कधी दाखवतच नाही." तेव्हा अर्णव म्हणत असतो, की "आपण लोकांसाठी नाही, आपल्यासाठी जगायचं. लोकांना दाखवण्यासाठी आपण काही नाही करायचं. मला जे काही करायचं आहे ते तुझ्यासाठी आणि आईसाठी, बाकी कुणासाठीही नाही." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, की "आता सगळ्या गोष्टी सोडून द्यायचं. आता फक्त एकच गोष्ट मला करायची आहे. तो खडूस माणूस, त्याच्यामुळे माझी आई माझ्यावरती रागवली आहे ना, तिचा फक्त आता राग मला घालवायचा आहे, बाकी काही नाही. आणि ताई, अगं मी त्याला एवढं बढिया सुनवलंय ना, एवढं धाड-धाड त्याला मी बोलले ना, तेव्हा मला खूप आनंद झालाय. आतून आहे ना मला एकदम खुश व्हायला झालंय. आणि जेव्हा आपण आतून एकदम आनंदी असतो, तेव्हा आपल्याला काय करावंसं वाटतं?" तेव्हा इकडे नम्रता म्हणते, "मला माहिती आहे, पण आता नाही, आता नको." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही, अजिबात नाही." आणि ती आपल्या मोबाईलवरती इथे गाणं लावते आणि त्या गाण्यावरती ईश्वरी आणि नम्रता दोघेही डान्स करत असतात. दोघीजणी डान्स करत असताना खूपच जास्त खुश असतात. नम्रतासुद्धा आपलं दुःख सगळं विसरून गेलेली असते. कारण अभिषेकसारख्या मुलाबरोबर लग्न करण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं हे तिला पटलेलं असतं आणि म्हणूनच ती आता खुश असते. ईश्वरीसुद्धा खुश असते, कारण नम्रताच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं. तेव्हा सुप्रिया तिथे येते आणि ती बघते तर काय, नम्रता आणि इशू दोघीही डान्स करत असतात. जोरात गाणं लावलेलं असतं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "हे काय चाललंय तुमचं?" तेव्हा दोघीही आता नाचायच्या बंद होतात आणि सुप्रियाकडेच बघत असतात. सुप्रिया म्हणत असते, की "बाहेर एवढ्या कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत, एवढी कामं पडलेत आणि तुम्ही दोघीजणी इथे नाचत बसलायत. चला बाहेर, आधी कामं करा." तेव्हा सुप्रिया बाहेर येते. इशू म्हणत असते, की "ताई, तू बघितलंस ना, आईने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. आई माझ्यावरती खूप जास्त रागवली आहे गं. ती माझ्याशी बोलत नाही आहे, माझ्याकडे बघत नाही आहे. मी काय करू?"
तेव्हा इथे आता नम्रता तिला सांगत असते की तू जा आणि आपल्या आईला मिठी मार, म्हणजे आईचा राग लगेच निघून जाईल. तेव्हा इशू येते आणि आईला मिठी मारते. सुप्रिया म्हणत असते की सोड मला. तेव्हा इशू म्हणते, नाही आई, मला तू माफ कर ना गं. आता किती रागवणार आहेस तू माझ्यावरती, सांग बरं. हे बघ, जे झालं ते मी मुद्दामून नाही केलं, चुकून झालं ना माझ्याकडून. बरं ठीक आहे, आता जोपर्यंत आई मला माफ करत नाही तोपर्यंत मी इथे उठाबशा काढत राहणार आहे. मी उठाबशा काढणार आहे. माझे पाय कितीही दुखले ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा ती म्हणते की कान पकड आणि उठाबशा काढ. ती म्हणते की चालेल. तिला नम्रतानेच ही आयडिया दिलेली असते. तेव्हा इकडे नम्रताला सुद्धा असं वाटत असतं की आता सगळं काही इशूमध्ये आणि आईमध्ये चांगलं झालं पाहिजे. त्यांचं भांडण आता मिटलं पाहिजे. तेव्हा इशू म्हणते, ठीक आहे, नाही बोलायचं ना माझ्याबरोबर, आता उठाबशा काढते मी. आणि ती 1, 2, 3 असं म्हणत आता उठाबशा काढत असते. मध्येच खाली बसते आणि म्हणते, अरे देवा, माझे पाय दुखायला लागले. माझे पाय तर खूपच जास्त दुखत आहेत, कंबर पण दुखते. मी उठाबशा कशा काढू? पण ठीक आहे, जोपर्यंत आई माफ करत नाही ना तोपर्यंत मी काय आता थांबणार नाही आहे, हार मानणार नाही. उठाबशा तर मी काढणारच. तेव्हा इथे ईश्वरी उठाबशा काढत असते आणि मुद्दामून नाटके करत असते की तिचे पाय खूप दुखत आहेत, तिला खूप जास्त त्रास होतो आहे. कारण का इथे सुप्रियाचा राग जावा आणि तिने तिला जवळ घ्यावं, तिच्यावरती राग नाही आहे असं सांगावं, त्यासाठी ईश्वरी खूप जास्त प्रयत्न करत असते. आणि तेव्हाच तिथे आता आईच्या मायेला पाझर फुटतो आणि सुप्रिया म्हणते, बास झालं, का करतेस तू हे सगळं? हे बघ, याने काही माझा राग वगैरे जाणार नाही आहे, मग कशाला चुका करायच्या? तेव्हा ईश्वरी म्हणते, हां मग चुका कुणाकडून होतात? मुलांकडूनच होतात ना. मग आता माफ करणार नाही आहेस का तू मला? अजून किती त्रास देशील? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मग आईला नाही त्रास देणार तर काही शेजारच्या काकूंना त्रास देणार का? तेव्हा सुप्रिया म्हणते की ये इकडे ये आणि तिला मिठी मारते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई तू माझी आई आहेस ना गं? आहेस ना तू माझी आई, माझी खूपच जास्त लाडकी? तेव्हा ईश्वरी आता खूपच जास्त मायेने तिला विचारत असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की तू माझी मुलगी नाही आहेस तर मग कुणाची मुलगी आहेस? तू काही त्या शेजारच्या काकूंची मुलगी आहेस का? तेव्हा दोघीही आता हसायला लागतात. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की आई मला माफ कर, पुन्हा असं होणार नाही. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की हे बघ, जे झालं ते झालं, पण पुन्हा अशा चुका करायच्या नाही ज्याच्यामुळे तुला त्रास होईल आणि मलासुद्धा. आणि तू माझी मुलगी आहेस, फक्त माझी. आणि तू पुन्हा असं कधीही म्हणायचं नाही की मी तुझी मुलगी नाही आहे का. त्यानंतरला नम्रतासुद्धा येते आणि तिघीजणी आता एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अरे वा, आता तर डबल आनंद आहे. मग आता खूप जास्त आनंद झाल्यानंतर आपण काय करतो, तर आपण नाचतो. तेव्हा इथे पुन्हा आता गाणं लावलं जातं आणि नम्रता ईश्वरी आता नाचत असतात आणि त्यांनी आपल्या आईलासुद्धा सामील करून घेतलेले असते आपल्यामध्ये. तेव्हा सुप्रियाला घेऊन सुद्धा सगळेजण नाचत असतात. सुप्रियासुद्धा त्यांच्याबरोबर आता ठुमके लावत असते. तिघीही खूप जास्त खुश असतात, नाचत असतात. तेवढ्यातच तिथे काका येतात आणि म्हणतात की काय चाललंय, काय काय चाललंय, गाणी लावून मस्तपैकी नाचताय, कामं वगैरे आहेत की नाही? तेव्हा सुप्रिया आता गप्पच बसते. बाकीच्या दोघीजणीही गप्प बसतात. तेव्हा सुप्रिया हळूच आता किचनमध्ये जात असताना इथे काका म्हणतात, काय झालं, 1 मिनटं थांब. आणि रागाने तिचा हात पकडतात. असं तिला वाटतं, पण ते मस्करीने पकडतात आणि म्हणतात की किती बढिया नाचत होतीस मुलींबरोबर, नाच ना, परत नाच. तेव्हा इथे आता सुप्रिया, नम्रता, ईश्वरी आणि काका चौघेही छान पद्धतीने एकत्र डान्स करत असतात. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. पण आता खूप मोठं वादळ ईश्वरीच्या आयुष्यामध्ये येणार असतं अर्णवमुळे. तर इथे अर्णवने आता खूप मोठी चूक केलेली असते. त्याने आपल्या मॅनेजरला सांगितलेलं असतं की ती व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करायला, आणि ती केलेली असते आणि ती खूपच जास्त ट्रेंड करत असते. सगळीकडे तीच व्हिडिओ दिसत असते आणि त्याच्यामध्ये न्यूज रिपोर्टर बोलत असतात की ही कोण मुलगी आहे? ही मुलगी आलेली होती अर्णव राजशिखरेला फसवण्यासाठी आणि म्हणूनच तिने बघा अर्णवला कशा पद्धतीने पकडलेला आहे. अर्णव तिच्याकडे रागाने बघतोय, तिला खाली उतरण्याचा प्रयत्न करतोय, पण ती काही अर्णवला सोडायला तयार नाही आहे, असं न्यूज रिपोर्टरवाले वाईट साईड बोलत असतात आणि ती न्यूज पसरवत असतात. तेव्हा इकडे अर्णवला खूप आनंद होतो. ईश्वरी म्हणालेली असते की बाप्पा माझ्या पाठीशी आहे. मग आता एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममधून तिचा बाप्पा तिला बाहेर काढतोय का हे तो बघत असतो. अंजली म्हणते, काय झालं? अर्णव म्हणतो, नाही काही नाही, एवढं काही खास झालेलं नाही आहे. त्याच्यानंतरला ईश्वरी आणि सुप्रिया दोघीजणी मार्केटमध्ये आलेले असतात. त्यांना सामान खरेदी करायचं असतं
आणि तेव्हाच इथे तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला असतो. त्यामुळे सगळेजण आपापल्या मोबाईलवरती बघत असतात. ईश्वरीला बघितल्यानंतर ते म्हणत असतात की हे बघा, हीच ती मुलगी आहे ना जी मोबाईलवरती दिसतीये. तेव्हा ईश्वरी आपल्या आईजवळ म्हणत असते की आई, तू जर माझ्याजवळ अजून थोडी बोलली नसतीस ना, तर मी तर रडायलाच लागले असते. कारण मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं जेव्हा तू माझ्याजवळ बोलत नव्हतीस. तेव्हा त्या दोघीजणी एकमेकींशी बोलत असतात. सगळं काही चांगलं असतं. मात्र त्या व्हिडिओने आता सगळी घाण करून ठेवलेली असते. सगळी मुलं तिला छेडत असतात, म्हणत असतात की अरे वा, तुला श्रीमंत माणसंच लागतात का, की आमच्यासारखी सुद्धा चालतील? चल ना, जाऊया आपण त्याच हॉटेलवरती जिथे तू आधी गेली होतीस. तेव्हा ईश्वरीला कळत नाही की हे लोक नक्की काय बोलतायत. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, शिस्तीत बोला, कळलं ना? आणि ती लगेचच तिथून तिला घेऊन जाते. ईश्वरीला म्हणते, चल चल आपण इथून जाऊया, अशा मुलांच्या तोंडी लागायचं नाही, खूप नालायक असतात ती. तेव्हा इकडे भाजी खरेदी करत असताना बायकासुद्धा चर्चा करत असतात. त्या म्हणत असतात, काय ह्या मुली अशा दिसायला तर साध्या भोळ्या, पण श्रीमंत मुलं दिसली की त्यांना फसवण्यासाठी लगेच तिथे तुटून पडतात. तिच्याकडे बघून वाटेल का की ही त्या मुलाला फसवायला गेली होती? तेव्हा ईश्वरी म्हणते की यांना काय झाले? सुप्रिया म्हणते की इशू, हे लोक आपल्याकडे बघून का बोलतायत गं, काय झालं असेल? तेव्हा इशू म्हणते, काय माहिती, मोबाईलमध्ये काहीतरी बघतायत आणि मग आपल्याकडे बघतायत. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की काकू, काय झालं, तुम्ही असं का बोलताय? सांगा ना, त्या मोबाईलमध्ये काय बघताय तुम्ही? तेव्हा त्या काकू म्हणतात, हे बघ, तुम्हाला काकू वगैरे बोलू नकोस, कळलं ना? तुझी काही काकू नाही आहे मी, तुझ्यासारख्या मुलींची मी काकू वगैरे नसते. तेव्हा इशू म्हणते, बरं ठीक आहे, पण काय झालं, काय बघताय ते तरी दाखवा. तेव्हा इकडे मोबाईल बघितल्यानंतर ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते. ज्या व्हिडिओमध्ये ती पाय घसरून पडणार असते त्याच्यामध्ये तिला अर्णवने पकडलेलं असतं आणि ती घाबरलेली असते, पॅनिक झालेली असते आणि अर्णव तिच्याकडे रागाने बघत असतो. त्यामुळे खूपच जास्त गैरसमज निर्माण झालेला असतो की ईश्वरी त्याच्या गळ्यात पडायला गेले असं सगळ्यांना वाटत असतं, ती चुकीची वागली असं सगळ्यांना वाटत असतं. त्यामुळे इथे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. सगळेजण चर्चा करत असतात, तिला हसत असतात. मात्र इथे ईश्वरीला या गोष्टीचं काहीही भान नसतं. तिला माहितीच नसतं की तिच्या बाबतीत नक्की असं काय घडलंय, हे सगळं कोणी केलंय. तिला अजिबात त्याची कल्पना नसते. त्यामुळे इथे ईश्वरी आता पूर्णपणे रडायला लागते. तिला वाटतं की माझ्या बाबतीत असं का घडतंय आणि तिला खूप सारे प्रश्न आता पडलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, ईश्वरी आणि सुप्रिया घरी जात असताना ती गुंड लोक तिला छेडत असतात, म्हणत असतात, काय मग येतेस का आमच्याबरोबर, आणि तिची ओढणी वगैरे खेचतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हे काय करताय तुम्ही, लांब व्हा बरं, त्रास नका देऊ तिला, चल आपण जाऊया ईश्वरी. तेव्हा तिला नेत असताना ते गुंड लोक तिला थांबून ठेवत असतात. तेवढ्यातच इथे आता अर्णव करून सवरून नामा निराळा बसलेला असतो. तेव्हा त्याला विचारणं होत असतं की व्हिडिओमध्ये ही मुलगी कोण आहे, आणि असं वाटत तर नाही की तुझी आणि तिची खूप जास्त ओळख आहे. तर इथे आता आलेला असतो एक माणूस. तो त्या गुंड लोकांना मारायला सुरुवात करतो. ते म्हणतात, कोण आहेस रे तू? तेव्हा तो म्हणतो की आम्ही कोण आहोत ते विचारू नकोस, तुम्ही काय वागताय ना ते आधी बघ. का त्या मुलीची छेड काढताय, का त्रास देताय तिला? आणि इथे तो मुलगा आता त्या माणसांना, गुंडांना मार मार मारतो आणि ईश्वरीचा जीव वाचवतो. तेव्हा सुप्रियाने एक निर्णय घेतलेला असतो. ती म्हणते की आता इशू इथे राहणार नाही, ती आत्यांबरोबर मुंबईला निघून जाईल.